बालमित्र हो नमस्कार. इयत्ता 7वी विषय मराठी, पाठ क्रमांक 5. पाठाचे नाव आहे भांड्यांच्या दुनियेत. या पाठाचा उद्देश असा आहे की भांड्याच्या स्वरूपात जो वर्षानुवर्षे बदल होत गेला, त्या बदलाचा प्रवास भांडी स्वतः मुलांना सांगत आहेत. तसं बघितलं तर भांडी हा मानवाच्या जीवनातील, दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य असा भाग आहे. विविध कामासाठी माणूस भांड्यांचा वापर करत असतो. आपल्या घरामध्ये तर भांड्यांच्यासाठी एक स्वतंत्र खोली असते, ज्याला आपण किचन म्हणतो. भांड्यांचा उपयोग हा धान्य साठवण्यासाठी, आपण जे अन्न खातो ते अन्न शिजवण्यासाठी, शिवाय आपण जे अन्न सेवन करतो ते अन्न जेवण्यासाठी, याशिवाय अनेक कारणासाठी भांड्यांचा आपण दररोज वापर करत आहे. आणि हा वापर आपण फार पूर्वीपासून करत आलेला आहे. माणसाची गरज आणि त्या काळात उपलब्ध साधन सामग्री यापासून भांडी तयार कशी होत गेली आणि आजसुद्धा ही भांडी तयार होत आहेत, याचा अतिशय मनोरंजक असा प्रवास या पाठामध्ये आपल्याला पाहायला, ऐकायला मिळणार आहे. प्रसंग एवढा घेतलेला आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काही मुलं आपल्या आजोळी जातात, आजी आजोबांच्याकडे, आणि तिथं मुलांचा खेळ रंगतो. आणि खेळता खेळता ही मुलं एका अडगळीच्या खोलीमध्ये, कोठीच्या खोलीमध्ये जातात, खेळत लपण्यासाठी जातात. आणि तिथं गेल्यानंतर या मुलांना काही भांडी, जी जुन्या काळामध्ये त्याचा वापर होत होता, अशी भांडी त्यांच्या दृष्टीला पडतात. आणि त्या मुलांना त्या भांड्याकडं पाहून कौतुक वाटतं, कुतूहल वाटतं. हा काय प्रकार आहे? कारण त्यांनी तर ही भांडी कधी बघितलेलीच नाहीत, किंवा त्यांच्या घरामध्ये ही भांडी आता बघायला सुद्धा मिळत नाही, त्याचा वापर होत नाही. मुलं त्या भांड्याकडे कौतुकानं बघायला लागले, भांडीसुद्धा त्या मुलांच्याकडे कौतुकानं बघायला लागले. एकमेकाकडे पाहून स्मित असे झालं. तर मुलांना हा पाठ एक काल्पनिक आहे, म्हणजे भांडी मुलांशी बोलतात असं होत नसतं, पण लेखकानं असं कल्पना केलेली की भांडी आपलं मनोगत मुलांच्या जवळ व्यक्त करत आहेत. मुलं त्यांना प्रश्न विचारत आहेत, मुलांच्या शंकाचं निरसन ती भांडी स्वतःहून करत आहेत. असं एकंदरीत प्रवास वर्णन या पाठामध्ये आपल्याला बघायला मिळतं. सुरुवातीला जातं त्या मुलांच्या दृष्टीला पडतं, आणि ते जातं सर्व मुलांना म्हणतं की नमस्कार मुलांनो, ओळखलं का मला? आजकाल माझा फक्त वापर लग्नाची हळद दळण्यासाठीच करतात, आणि त्यानंतर मला कुठेतरी कोपऱ्यात अडगळीमध्ये ठेवून देतात. आता माझे सगळे सोयरेसुद्धा या ठिकाणी तुम्हाला भरपूर दिसतील, आता आमचा काहीच उपयोग तुम्हाला नाही. मग मुलं कौतुकाने विचारतात की बाबा तुमचे सगळे सोयरे अजून कोण आहेत? आम्हाला काही कळालं नाही, समजलं नाही. मग ती इतर म्हणजे जातं काय म्हणतं, इतर भांड्यांना उद्देशून की आपण आपली जी काही कहाणी आहे, आपला जन्म कसा झाला, आपला विकास कसा झाला आणि आपल्यामध्ये कसा बदल होत गेला, हे या मुलांना आपण सांगूया का? तर मग त्या जात्याचं ऐकून कोठीतली इतर सुद्धा भांडी असतात, ती माना डोलवतात आणि सांगतात की आपण या भांड्यांना आपले प्रवास वर्णन सांगूया. त्यातला दगडी पाटा बघा. दगडी पाटा म्हणजे असा सपाट असा दगड असतो, तो गुळगुळीत केलेला असतो, आणि त्याच्यावरती वरवंटा ठेवून त्याचा पीठ बारीक करण्यासाठी, कणिक बारीक करण्यासाठी, एखादा वस्तू बारीक करण्यासाठी, अन्नपदार्थ बारीक करण्यासाठी त्याचा पूर्वी वापर व्हायचा. असा दगडी पाटा सांगतो की बाबा मानव जसा शेती करायला लागला, त्याचं जीवन जसं स्थिर व्हायला लागलं, तसं त्यानं घर बांधलं, आणि घर बांधल्यानंतर तो एका ठिकाणी राहिल्यामुळे त्याला अन्नाची गरज म्हणून अन्न शिजवून खावं लागलं. मग अन्न शिजवणं, मग ते अन्न साठवणं, मग हे कशामध्ये शिजवायचं किंवा कशामध्ये साठवायचं, असे प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाले, उभे राहिले. म्हणजे त्याची गरज आणि गरजेतून त्यानं शोध लावले, आणि या गरजेपोटी त्यानं मातीपासून काही भांडी तयार केली. मग ती कोणती भांडी? तर पहिलं भांडं म्हणजे मडकं, त्यानंतर पसरट असं ताटी, ज्यामध्ये आपण ताटामध्ये जेवतो, वाडगा असेल, परात असेल, रांजण असेल, अशी नित्य उपयोगी किमान त्याला दैनंदिन जीवन जगण्यासाठी, दैनंदिन वापरासाठी जी गरजेची आहेत, अशी एवढीच प्रमाणित अशी त्यानं भांडी त्या काळी मातीपासून तयार केली. म्हणजे सुरुवात भांड्यांची कशापासून झालेली आहे? मातीपासून. म्हणजे मातीपासून बनवलेली भांडी माणूस सुरुवातीला वापरत होता. त्यानंतर त्यातला एक मुलगा म्हणला की आज सुद्धा आमच्या घरामध्ये मातीचा माठ आहे, त्या माठातलं थंडगार आम्ही पाणी पितो.
तर छोटी छोटी मातीची छोटी अगदी वाटीसारखी मडकी असतात, त्या मडक्यामध्ये आम्ही दही ताक ठेवतो. म्हणजे आजसुद्धा आम्ही मातीची भांडी वापरतो. म्हणजे मुलांनी सुद्धा त्या भांड्यांना थोडासा एक चांगली त्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो, सहकार्य भावना म्हणतो, अशा प्रकारे ती मुलंसुद्धा भांड्यांशी बोलायला लागली. की आम्ही उन्हाळ्यामध्ये माठातलं पाणी पितो, त्या माठाला कापड गुंडळतो, मातीचा रांजणसुद्धा आम्ही पाहिलेला आहे, तो जमिनीमध्ये पुरलेला असतो. अशी काही त्यांच्यामध्ये संवाद चालू असतो. त्यानंतर दुसरं एक भांडं तिथंच पडलेलं असतं, ते म्हणजे आपण खलबत्ता म्हणूया. ते खलबत्ता हा काय सांगतो त्या मुलांना, की मुलांनो, पूर्वी लाकडापासून बनवलेली एक काटवट नावाचं एक भांडं होतं, वस्तू होती. ती बघा भिंतीजवळ उभी केलेली आहे, काटवट तिला म्हणतात. मग ही काटवट पूर्णपणे लाकडाच्या आकाराची असते, गोल अशी. त्याला साईडला 2 कान असतात. आणि ते कान कशासाठी असतात, ती एका स्त्रीनं ते डाव्या हातानं ते कान पकडायचा आणि त्याच्यामध्ये गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं असं पीठ मळायचं, जेणेकरून आपण जी ज्वारीची, बाजरीची, गव्हाची भाकरी चपाती खातो ना, ते मळण्यासाठी त्या काटवटीचा उपयोग केला जातो. आता ही काटवट राहिली नाही, आता तिची जागा कोणी घेतली, परातीनं घेतली. म्हणजे आपल्या घरामध्ये आपली आई गहू किंवा ज्वारीचं पीठ मळण्यासाठी जे वापरते भांडं, त्याला परात म्हणतात. तसं पूर्वी काय होतं, काटवट होती, आणि या काटवटीमध्ये पीठ मळण्यासाठी आणि ती मळून ती भाकरी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये तिचा काही प्रमाणात उपयोग आहे. अगदी ग्रामीण असेल भाग तिथं, शहरामध्ये चांगल्या सुशिक्षित अशा परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. मग काटवट काय म्हणते, काटवटीला वाटलं की माझी स्तुती केली कोणीतरी, खलबत्त्यानं माझ्याबद्दल माहिती सांगितली. मग काटवटीला सुद्धा राहत नाही. मग काटवट काय म्हणते, की आता पूर्वी शेंगदाणे असतील, मिरची असेल, हळद असेल किंवा धने असेल, असं काही जर कुटायचं असेल, बारीक करायचं असेल, तर त्यासाठी पूर्वीच्या स्त्रिया उकळ आणि मुसळ वापरायचं. उकळ म्हणजे जमिनीतच पुरलेलं एक असं दगड, त्याच्यामध्ये खड्डा असतो, त्यामध्ये ते धान्य टाकायचं आणि हातामध्ये लाकडी जाड असं एक दांडा असतो, ते त्याला मुसळ म्हणतात, त्यानं ते कुटायचं. मग अशा प्रकारे म्हणजे पाटावर म्हणता, खलबत्ता यासारख्या भांड्यांचा हे कुटण्यासाठी, बारीक करण्यासाठी वापर केला जायचा. आता ती काटवट काय म्हणते, की आता मुलांना सांगा बरं, हे आता राहिलंय का? नाही राहिलं. उखळ, मुसळ, दगडी पाटा, खलबत्ता काय राहिलं नाही. खलबत्ता आहे की थोडंफार वापर करतो आपण त्याचा, पण या सगळ्याची जागा आता मिक्सरने घेतलेली आहे. मिक्सरमध्ये बघा, हे जे धान्य टाकलं, बटन दाबलं, 1 मिनिटात सगळं काही बारीक होतं. म्हणजे त्यामध्ये कुठं कष्ट आपल्याला दिसत नाही. इलेक्ट्रिक पद्धतीनं त्या इलेक्ट्रिकचा वापर करून ते मिक्सर चालतं आणि त्याच्यावर मिक्सर लावला की सगळं काही आपल्या मनासारखं करता येतं. म्हणजे ह्यामुळं काय वाचलं, वेळ वाचला आपलं श्रम, कष्ट वाचले. पूर्वी गृहिणी काय करायच्या, हे सगळं जे बारीक करायचं आहे ते ह्या उखळ, मुसळ, दगडी खलबत्ता याचा वापर करायचा. म्हणजे त्यामध्ये ताकद जायची, वेळ जायचा, कष्ट असायचं, शरीराला व्यायाम पण व्हायचा. पण आता सगळं बंद झालं. त्याची जागा आता मिक्सरने घेतलेली आहे. पूर्वी गृहिणी जात्यावर पीठ दळायच्या. आत्तासारख्या गिरण्या नव्हत्या त्यावेळी. आता काय करतो आपण, गहू, ज्वारी, बाजरी काय असेल ते गिरणीमध्ये जातो, दळप करून आणतो आणि ते करून खातो. पण पूर्वी ही कष्टाची भाकरी असा एक शब्द होता बघा. ती कष्टाची भाकरी म्हणजे काय, हेच प्रकार आहे. पूर्वी धान्य जात्यावर दळायला लागायचं. जातं म्हणजे 2 चपटे असे दगड असतात, त्याला मध्ये असं खोबण असते, त्याला एक दांडा असतो, तो दांडा असं गोल फिरवला की ते धान्य वरून टाकलं की ते बाजूला पीठ पडतं. ते पीठ परत गोळा करायचं, चाळणीनं चाळायचं, निवडायचं, परत आणि राहिलेलं दळायचं. त्यामध्ये खूप कष्टाचं काम असायचं. पण आता हे सगळं काही राहिलेलं नाही. आता जात्याची स्तुती काटवटीने केल्यावर जात्याला सुद्धा राहवलं नाही. जातं कसं म्हणतं, की मातीच्या लाकडाच्या भांड्या पाठोपाठ माणसानं तांब्याची, लोखंडाची सुद्धा धातूचा शोध लावला. मग ही भांडी वापरायला सुरुवात झाली. म्हणजे कसं, मातीची भांडी, दगडी भांडी, लाकडी भांडी ही तुटण्या फुटण्याची शक्यता असते, पण धातूची भांडी शक्यतो टिकाऊ असतात. त्यामुळं या भांड्याचा वापर माणसानं वापरायला ही भांडी सुरुवात केली. म्हणजे धातूच्या शोधामुळं भांडी संस्कृती ही अधिक प्रगल्भ होत गेली, विकसित होत गेली.
मग आता त्यातला एक मुलगा म्हणतो की खरंच भांडी बनवण्यासाठी खरंच धातूचा उपयोग होत आलेला आहे का? तर ती भांडी म्हणतात होच, म्हणजे धातूचा उपयोग हा माणूस करू लागला. चांदीची भांडी, तांब्याची भांडी, पितळेची भांडी. आता नुसती भांडीच नव्हे, आपल्या घरातलं जर तुम्ही फर्निचर बघितलं, अगदी पलंग, खुर्ची, टेबल, कपाट, दार, खिडक्या, मोठे दरवाजे जर बघितलं तर अनेक धातूपासून हे बनवलेले तुम्हाला दिसून येतील. तर अशा प्रकारे भांड्याच्या ह्या रूपामध्ये बदल होत गेलेला आहे. थोडासा प्रास्ताविक हा पाठ मी अगदी पूर्वार्ध पाठाचा 10-12 मिनिटामध्ये घेतलेला आहे. उर्वरित भाग हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. धन्यवाद.